नमस्कार, मी गंगाधर सूर्यवंशी. प्रगती लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी प्रगती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री संत सेवालाल महाराज यांची मूर्ती स्थापना व कलशारोहण सोहळा संपन्न. दिनांक 30/4/2024 रोजी लहान धेनात नाईक तांडा येथे धर्मगुरू बाबूसिंगजी महाराज यांच्या हस्ते जगदंबा देवी व राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांची मूर्ती स्थापना व कलशारोहण सोहळा संपन्न झाला. यावेळी रवी महाराज, उमरसिंग जाधव परिसरातील अनेक जण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन नायक कारभारी डाव मंदिर पुजारी आणि समस्त गावकरी मंडळी लहान धेना नाईक तांडा लहान यांच्या वतीने करण्यात आले होते. भगवान सद्गुरू सेवालाल महाराज, धर्मगुरू रामराव महाराज, आज अख्खा भारत देशामध्ये बंजारा समाज हा विखरलेला समाज आहे. या समाजाला न्याय, भक्ती, भाव मागण्यासाठी या समाजांची कुळदेवी जगदंबा माता सेवालाल महाराज, रामराव महाराजांनी ह्या सर्व समाजाला योग्य दिशा दाखवून प्रत्येक गावामध्ये देवीचं मंदिर, सेवालाल महाराजांचं मंदिर, रामराव महाराजांचं मंदिर हा उभारण्याचा संकल्प केलं. हा समाज हिंदू धर्म समाज आहे. हा धर्म समाज सर्व देशामध्ये विखरलेला आहे. या समाजाला न्याय मिळण्याकरिता रामराव बापू वारंवार सरकारकडे निवेदन केलेले आहे. हे न्याय मिळण्यासाठी आम्ही खूप काही कोशिश करत आहोत. हे आमचे देवी मार्ग आहे. आज या लहान तांड्यामध्ये धनानायक तांड्यामध्ये देवीची स्थापना, सेवालाल महाराजांची स्थापना झालेली आहे. हा स्थापना युगनयुग पिढीन पिढी चालणार आहे. आमच्या हा समाजाला देवीची भक्ती, भक्ती मार्ग, शिक्षण, अन्नदान सर्व सोयी सुविधा मिळावं, खराब व्यसनापासून दूर राहावं, सत कार्य करावं, सत धर्म करावं अशी अपेक्षा बाळगून रामराव महाराजांच्या त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून आम्ही सर्व देशामध्ये भ्रमण करून समाजाला जागृत करत आहोत. मागच्या 22 जानेवारीला अयोध्यामध्ये राम मंदिराच्या ठिकाणी मंदिराच्या स्थापनासाठी 14 कोटी बंजारा समाजातून मला प्रतिनिधी करून बोलून हा राम भक्ताव, राम आणि रामावतांचं काहीतरी त्यांचं वंशांचं हे परंपरा आहे. हा परंपरा कायम चालवा म्हणून रामराव महाराजांचे पिताश्री परशुराम महाराजांनी 1748 मध्ये पोहरादेवी येथे राम जन्म स्थापना केलेली आहे. तेव्हापासून पोहरादेवीला राम उत्सव, सेवालाल महाराज उत्सव असते आणि देशामध्ये हा रामाची भक्ती आणि सेवालाल महाराजांची जगदंबाची भक्ती करत आहे. हे भक्ती कायम राहावा म्हणून आम्ही सर्व देशामध्ये भ्रमण करत आहोत. जय सेवालाल. नाईक यांना त्यानं आमच्या इथं सेवादास माऊलीचा आणि जगदंबा देवीचा कार्यक्रम ठेवलेला होता. मान्यवर म्हणून पोहरादेवीचे संस्थानाचे महाराज बाबूसिंग महाराज आले होते. रवी महाराज वर्दळेकर याला सुद्धा बोलवलेलं होतं. भंडाऱ्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. सगळ्या तंडेवाल्यांना लेखीबाळीचा कार्यक्रम ठेवला. सगळ्यासाठी सप्रेम भेट म्हणून आम्ही त्याला सगळ्यासाठी एक आटम आणलेला आहे. सगळ्याचं निवांत वातावरण करून आम्ही पट्टी वसूल करून गोरगरिबाकडून मागवून करून हे 4 तांड्याचं सहकार्य घेऊन आम्ही हे कार्यक्रम पार पाडला. त्याबद्दल तुमच्या यूट्यूबच्या चॅनलचा धन्यवाद. त्याबद्दल मी जास्त काही हे माझं सासरवाडी गाव आहे. इथं 8 दिवसापासून हे एवढे झटत आहेत कार्यक्रमासाठी. पोहरादेवीला गेले, तिथून मूर्ती आणली यानं, संपूर्ण समजा मिळून यानं चांगलं काम केलं. लेखीबाईची पुन्हा वर्गणी केली यानं, पुन्हा मंदिराला लावलं, मंदिर चांगलं बांधून काढलं यानं. बाबूसिंग महाराज तारीख घेतली, तारीख घेऊन यानं चांगलं कार्यक्रम केलं. रात्रपासून कार्यक्रम चांगला चालू आहे आणि पब्लिक बी भरपूर आहे. पब्लिकचं सहकार्य संपूर्ण केलेलं आहे. नायक कारभारी तांड्यातले समजा आणि जवळपासचे जे सोयरेदार आहेत यांना समजा, पुन्हा रवी महाराज आमचे भोकरचे रवी महाराज पुन्हा इथे जागा इथं आपले कार्यक्रमाला उपस्थिती लावली. अजून एक विशेष बाकीच्या माणसांना 2 दिवसाचा जेवणाचा प्रोग्राम एकदम नंबर 1 व्यक्तीवर अन्नदानाचा कार्यक्रम केला. त्याबद्दल सगळ्या सोयरेदारामध्ये कौतुक आणि धन्यवाद म्हणून कार्यक्रमाला पार. दोन्ही तांड्यामध्ये अन्नदानाचा कार्यक्रम 2-2 दिवस दिलेला आहे. इथे दिलं, पाठीमागच्या तांड्यामध्ये दिलं. त्याच्या आईवडिलाची पुण्यामुळे त्यानं चांगलं कार्यक्रम केलं. सर्व लोकांसाठी त्यानं चांगलं केलेलं आहे. तो मुंबईला राहतो, पण ते इथं स्थायिक इथं आहे, पण तो मुंबईला राहतो. पण त्यानं सर्व
मंदिरासाठी देणगी चांगली दिली त्यानं, समजा समाजासाठी चांगलं काम केलं त्यानं. हे तांड्यातले नायक आहेत. काय सांगायचं म्हणजे एक कसं इथं प्रेमसिंग महाराज, बाबूसिंग महाराज बाबूसिंग महाराज. आणि रवी महाराज पोहरादेवीचे इथं आले आणि इथं कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि आमच्या तांड्यातील दोन्ही तांड्यातील लोकांनी आम्हाला साथ दिली, भरपूर साथ दिली आणि जेवणाचा कार्यक्रम आनंदात चालू आहे. एवढंच म्हणायचं.